हॅलो, नमस्कार. मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवीन कथा. नकळत सारे घडले. भाग 1. ती कुठं जात आहे ते पण तिचं लक्ष नव्हतं. तिच्या विचारातच जात होती. तिचे विचार चालूच होते. काय करू देवा, कुठं जाऊ? मी आता असं काय केलं आहे? मी देवा, माझं नशीब का आहे असे? सगळे मलाच का बोलतात? मीच का चुकते देवा? माझी काय चुकी? ती विचार करत असते की समोरून गाडी येते. गाडीत बसणारा गाडीला ब्रेक मारतो. त्या गाडीचा धक्का तिला लागतो. गाडी चालवणारा उतरतो. त्याने तिला विचारले, "तुला काही लागलं का? डॉक्टरकडे जायचं का?" ती काहीच बोलत नाही. तो परत परत विचारत होता. त्याला गाडीतून लहान मुलीचा आवाज आला. "पप्पा, काय झाले? का थांबले आहे?" ती उतरली. गाडीतून तिच्याकडे गेली. "तुम्हाला काही लागले का?" ती मुलगी त्या बाईकडे बघत होती. ती बाई बोलली, "मला नाही लागले बाळा. तुझं नाव काय?" ती मुलगी सांगते, "माझं नाव आदिती. मला सगळे आदू म्हणतात, लाडाने." "तुमचं काय नाव आहे?" "माझं नाव अनन्या आहे." "किती गोड आहे. तुझी मम्मी कुठे आहे?" ती थोडी नाराज झाली. मग बोलली, "माझी आजी म्हणते माझी मम्मी देवाघरी गेली." अनन्याला थोडं वाईटच वाटलं. देव असं का करतो? ती किती लहान आहे. तिच्या मम्मीला का बोलून घेतलं? आदू ने तिला विचारलं, "तुझ्या घरी कोण असतं?" आता अनन्याला प्रश्न पडला. काय सांगू? तिने परत विचारलं. मग अनन्या बोलली, "माझ्या घरी कोणीच नसतं. मी एकटीच असते." आदू तिच्या पप्पाकडे जाते. "पप्पा, आपण यांना आपल्या घरी घेऊन जायचं का?" आदू म्हणते. तो फक्त मान हलवतो. ती परत अनन्याकडे जाते. "तुम्ही माझ्या घरी याल का? मला तुम्ही खूप आवडलास." "मी तुम्हाला काय म्हणू?" आदू म्हणते. "मी तुम्हाला आई म्हणू का?" आदू असं म्हणते. तिच्या पप्पाने आदूकडे पाहिलं. "मी एवढं प्रेम लावून पण मुलांना आई लागते? मी हा कधी विचारच केला नाही." तो एवढा जीव त्याला समजत तरी काय होतं? लहान मुलं म्हणजे देवाघरचे फुलं. यावर तो काही बोलणार होता. ती खूप खुश होती. तिला आनंद झाला होता. पण अनन्या तिच्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आई होण्यासाठी ती तरसली होती. तिचं दुःख तिलाच माहिती होतं. आदू मात्र तिच्याकडे बघत होती, की ही का रडत आहे? आदू तिच्याकडे गेली. तिचे डोळे पुसले. तिला मिठी मारली. अनन्या अजून रडत होती. तिच्या डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं. आदू म्हणते, "तुला आवडलं नाही का मी तुला आऊ म्हटलेलं? मला खूप आवडलं तू मला आई म्हटलं तर. पण तुझ्या पप्पांना आवडेल का मी तुझ्या घरी आलेली?" अजय म्हणाला, "हो म्हणतो, पण आई-बाबांना काय सांगू?" त्याला मुलीचा आनंद महत्वाचा वाटत होता. आदू खूप खुश होती. ती अनन्याला गाडीत घेऊन आली होती. दोघी जणू कित्येक वर्षांच्या जुन्या ओळखीच्या मैत्रिणीप्रमाणे बोलत होत्या. गप्पा, हास्य, मस्ती सगळं वातावरण अगदी रंगलेलं. अनन्या तिला मांडीवर घेऊन बसली होती. लाड करत होती. खरंच असतं का एक आई आणि मुलीचं नातं? मग ती आई देवकी असो या यशोदा. आई हा शब्दात किती मोठा आहे ना, त्यात माया असते, प्रेम असते. आई मुलावर कितीही प्रेम करते, त्यात कुठलाही स्वार्थ नसतो. दोघांची मस्ती अजूनही सुरू होती. एकमेकींना गुदगुद्या करत, हसत, बोलत वेळ कसा जातो होता समजत नव्हतं. पण अजयच्या मनात मात्र वेगळेच विचार सुरू होता. ही कोण? रस्त्यावर अशी का चालत होती? तिला जीव नको झाला होता का? काहीतरी घडलं होतं का? गाडी जवळ आली तरी तिचं लक्ष नव्हतं. मग आदूला भेटल्यापासून ती किती आनंदी दिसत आहे, हे सुद्धा त्याच्या नजरेतून सुटलं नव्हतं. आता मी तिला घरी घेऊन तर चाललो आहे, पण आई-बाबांना काय म्हणतील? ते तिला घरात घेतील का? त्याचं मन प्रश्नांनी भरून गेलं होतं. माझं पिल्लू किती खुश दिसतंय. खरंच सगळ्यांना लहान मुलांना आई हवी असते का? मी कधी हा विचारच केला नव्हता. त्याच्या मनात जुन्या जखमा पुन्हा उघडल्या. त्याची बायको अद्विका. प्रेमाने तो तिला आदी म्हणायचा. त्याला सोडून गेली होती. मी तिला विसरू शकेल का? किती प्रेम होतं माझं तिच्यावर. तिच्याशिवाय हे वर्ष कशी काढली आहे ते मलाच माहिती. तिच्यावर खूप प्रेम, आठवणी माझ्याकडे आहेत. माझ्या आदूला तर तिच्या आईबद्दल काहीच माहिती नाही. ती झाली आणि माझी आदी मला सोडून गेली. छोट्या बाळाला मी एकट्याने कसं वाढवलं ते फक्त मलाच ठाऊक.
ती जणू आईसोबत वाढत होती. कधी त्रास नाही दिला, कधी हट्ट नाही केला. पण आता ती इतकी आनंदी दिसतेय. आधी का गं सोडून गेलीस? जर सोबत राहिली असती तर आपल्यात सगळ्यात आनंदी कुटुंब असतं. डोळ्यात नकळत पाणी दाटलं. आठवणीचा ओघ थांबत नव्हता. अवघड मनाने तो गाडी चालवत राहिला. कधी घर आले त्याला समजलंच नाही. आदूने हाक मारली. "पप्पा, घर आलं." "कुठे लक्ष आहे?" अजयने गाडीतून उतरला. तिला उतरवलं. मग अनन्याही खाली उतरली. तिने घर बघितलं आणि थक्कच झाली. इतकं मोठं आणि सुंदर घर. म्हणायचं तर तो एक बंगलाच होता. बाहेर रंगीबिरंगी फुलझाडं, आदूसाठी झोका, घसरगुंडी, एका बाजूला हिरवंगार गार्डन. त्यात आंबा, फणस, प्राजक्ता, गुलाबाचे लाल, पिवळ्या, गुलाबी, पांढऱ्या फुलांनी बहरलेली झाडं, मोगऱ्याचा सुगंध पसरलेला. घरासमोर तुळशीचं सुंदर रोप. फुलं पाहून अनन्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. आदूने तिला हाक मारली आणि ती तिच्या मागे घरात गेली. अजयच्या मनात मात्र टेन्शन वाढलं होतं. आई बाबा काय म्हणतील? पण तो म्हणतो बघू. त्याने रामू काकाला आवाज दिला, पाणी आणा. रामू काकांनी पाणी आणून दिलं. अजयने आदूला विचारलं, बेबी काही खायला आणू का? काय हवं आहे? आदू हसून म्हणाली, "हो, पण आज मी माझ्या आईकडून खाईल. मला तीच भरवेल." रामू काकांनी अजयकडे पाहिलं. अजयने फक्त डोळे उघडझाप केले. मग ते काही न बोलता स्वयंपाकघरात गेले. अनन्याला अजूनही घर बघण्यात गुंग होती. इतकं मोठं घर तिने कधी पाहिलंही नव्हतं. तिला जणू ते राजवाडाच वाटत होता. महागडा आधुनिक फर्निचर, सुंदर सजावट सगळं तिच्या नजरेत भरत होतं. एक छोटी देवघराची खोली होती. त्यात बाप्पाची सुंदर मूर्ती. तिने नमस्कार केला. तिच्या मनात एकच वेगळाच प्रसन्न भाव भरला. तेवढ्यात अजयचे आई बाबा आले. आदू धावत जाऊन म्हणाली, "आजी आजोबा बघा ना कोण आलंय." अनन्याने त्यांच्या समोर येताच थोडी घाबरली, उभी राहिली. अजयनेही तिच्याकडे पाहिलं. मालती, अजयची आई समोर आल्या. "बोल, कोण आलं आहे? बाळ खूप खुश दिसत आहे." तोपर्यंत दिलीप, अजयचे बाबा पण बघायला आले. तिला एवढा आनंदी बघून त्यांना पण छान वाटलं. त्यांनी अजयकडे बघितलं. अजयने फक्त डोळ्यांनी इशारा केला. त्यांनी मग अनयाकडे बघितलं. मालती अनयाकडे गेल्या. तिच्यासोबत बोलत होत्या. "तुझे आई बाबा कुठे आहे? कुठे राहतात? काय करतात?" खूप काही विचारत होत्या. ती बोलली, "मला आई बाबा नाही. ते वारले आहेत. त्यांचा फोटो आहे माझ्याकडे." आदू तिला आई म्हणाली हे मालतीच्या लक्षात आलं. त्यांनी अजयकडे बघितलं. त्याने फक्त खांदे उडवले. तो रूम मध्ये फ्रेश व्हायला गेला. सकाळपासून आदूने त्याला खूप दमवले होते. त्याच्या मीटिंग पण कॅन्सल केल्या त्याने तिच्यासाठी. खूप मोठी कंपनी होती. पाटील इंडस्ट्री. त्याचं खूप मोठं नाव होतं. खूप कमी वेळात खूप मोठा झाला होता. तो अमेरिकेवरून बिझनेस शिकून आला होता. तो खूप मेहनती घेतली होती. त्याने कंपनी मोठी करण्यासाठी. खूप मोठे-मोठे क्लायंट होते. एम्प्लॉयी पण खूप होते. प्रेमाने बोलायचा, पण काही चूक झाली तर मग काही खरं नाही. त्याला खूप राग येत होता. मालती विचार करतच होत्या. हिला कसं काय ते ठेवायचं? त्यात आदू तिला आई म्हणत होती. त्यांनी अनन्याला तिच्या आई-बाबाचा फोटो मागितला. अनन्याने तिची बॅग शोधत होती. कारण तिला आठवतही नाही होतं बॅग राहिली कुठं. तिचं लक्षही नाही होतं ना म्हणून. आदूच्या लक्षात आलं. "आई थांब. मी रामू काकांना सांगून तुझी बॅग सांगते." पप्पांनी गाडी ठेवली होती. ती बॅग आणली. मग तिने फोटो दाखवला. फोटो बघून बघता मालकी बोलू लागला, "सुजू, तुझी आई सुजिता आहे ना? ती पण माझ्याकडे बघत होती. तुम्ही कसं काय माझ्या आईला ओळखता?" मालती बोलायला लागल्या, "माझी मैत्रीण आहे. पण आमचं लग्न झालं. आम्ही वेगळा झालो. आधी फोन नाही होता ना. पण माहेरी गेली की तुझ्या आईची माहिती मिळायची. पण आता माहेर पण सुटले." त्या थोड्या भावूक झाल्या. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. त्यांना आई-बाबांची आठवण आली. आता या जगात नाही. "आता कुठे आहे तुझे आई-बाबा?" अनन्या काहीच बोलली नाही. ती रडायला लागली. मालती पुढे आल्या. तिचे डोळे पुसत त्यांनी खूप प्रेमाने तिला जवळ घेतलं आणि तिला वाटलं की आईच आहे माझी कशी. "बोल ना, कुठे आहे ती?" अनन्या बोलायला लागली. "देवा घरी गेले. त्यांच्या गाडीचा अपघात झाला. ते मला सोडून गेले. मला एकटीला टाकून. त्यात माझं नशीब खूप खराब. ज्याला आपले मानलं त्यांनी घरातून हाकललं." खूप खूप भावूक झाली होती.
खूप रडत होती. त्यांनी पण तिला रडू दिलं. तिचं मन हलकं होईल म्हणून. "पण तुझे लग्न झालं होतं ना, असे ऐकलं होतं मी. त्यात काय झालं?" आता ती अजून रडायला लागली. खूपच रडत होती. पूर्ण नाक लाल झाले होते, डोळे रडून-रडून सुजले होते. त्यात तिला चक्कर आली. काही खाल्लं नाही होतं सकाळपासून. काही खाल्लंही नाही होतं आणि सकाळपासून अशीच चालत होती. बेशुद्ध झाली. मालतीने अजयला हाक मारली. त्याच्या मदतीने तिला आदूच्या रूममध्ये नेलं. मग डॉक्टर फोन करून बोलवलं. डॉक्टर आले. तिला चेक केलं लगेच. मालती गेले त्यांच्याकडे. "काय झालं तिला?" डॉक्टर बोलले, "काही नाही. तिला काहीतरी टेन्शन असणार आणि तिने काही खाल्लंही नाहीये. म्हणून तिला उठवल्यावर खाऊ घाला, तिला आराम करू द्या. येतो मी. काही वाटलं तर मला कॉल करा. येतो मी." अजय सोडायला गेला. त्यांना आला एकदा तिला पाहिलं, बाहेर आला. तिला उचललं. तेव्हा त्याला काहीतरी वेगळंच वाटलं. तिला स्पर्श केला तेव्हा काहीतरी वेगळंच वाटलं त्याला. आधी नंतर कोणाला तरी त्याने स्पर्श केला होता. आता त्याला सारखं तिला बघावसं वाटत होतं. अनन्या दिसायला सुंदर होती. तिचे डोळे, नाजूक नाक, तिचे होठ जणू गुलाबाच्या पाकळ्या सारखेच भरभरीत भर होता तिच्या हनोटीवर तीळ होता. तो तीळ खूप सुंदर दिसत होता. पण तिचा चेहरा पूर्ण सुकला होता, कोमजलेला होता. त्याला तिची काळजी वाटू लागली. काय झालं असेल हिच्यासोबत बघू, सांगेल ती स्वतः नंतर. तो त्याच्या कामाला लागला. लॅपटॉप घेऊन उद्याची मीटिंग होती त्याचा प्रेझेंटेशन बनवत बसला. पण अनन्याचा चेहरा सारखा त्याच्या डोळ्यासमोर येत होता. त्यालाच त्याचं आश्चर्य वाटत होतं. आधीचा चेहरा असायचा डोळ्यासमोर, पण आज काय होत आहे? त्याने ते विचार बाजूला ठेवले, त्याच्या कामाला लागला. त्याला त्याचं काम खूप प्रिय होतं. खूप मन लावून तो काम करत होता. मालतीच्या डोक्यात वेगळंच चालू होतं. त्यांनी तसं दिलीपरावांना पण सांगितलं, पण ते बोलले, "आधी अजय सोबत बोल. लगेच काही निर्णय घेऊ नको." त्याला खूप राग येतो. माहिती ना? तुला हो पण आता नाही म्हणणार. मला असं वाटत आहे. किती पण रागीट असला तरी तो आदूवर खूप जीव आहे त्याचा. तिच्यासाठी तो बोलेल. मी विचारणार त्याला. आपण आता लगेच नाही. 1-2 दिवस जाऊ देऊ. तिला तर बरं वाटू ना. आदू आली. आजी आईला जाग आली. मग सगळे तिच्याकडे गेले. त्यांनी विचारलं, "बरं वाटतं का?" ती बोलली, "हो." पण तिचा चेहरा खूप थकलेला सारखा वाटत होता. अजय फक्त तिच्याकडे बघत होता. मालतीने रामू काकांना हाक मारली. डिनर लावायला सांगितलं. तिला रूममध्ये जेवण करत सांगितलं. ती नाही बोलली. तिला पण सगळ्यांसोबत जेवण करायचं होतं. ती पण गेली. मालती आदूला घेऊन गेल्या. दिलीप तिच्या मागे गेले. त्या रूम मध्ये अजय अनन्या होती. ती उठली पण परत चक्कर आल्यासारखं झालं. अजयने तिला पकडलं. तिने अंग चोरून घेतलं. तो बोलला, "रिलॅक्स, फक्त बाहेर नेतो. चालेल का? की आईला बोलू?" ती नाही बोलली. तो तिचा हात पकडतो. तिला डायनिंग टेबलवर घेऊन येतो. खुर्ची सरकवतो. ती बसते. मस्ती करत जेवण करतात. थोड्या वेळातच गप्पा मारतात. अनन्या झोपायचं असते. अजयला लक्षात येतं. मग तो बोलत होता, "चला आता झोपा. आदू तू चल माझ्यासोबत. तू अनन्याला त्रास देशील." पण ती एकालाच तयार नव्हती. तिला तिच्या आईच्या खुशीत झोपायचं होतं. "पप्पा मी नाही त्रास देणार आईला, पण मला तिच्यासोबतच झोपायचं आहे." बघा, कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.